हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. मी अभिषेक आणि आज आहे पानगवर. तर सकाळ सकाळी उठलो आणि आमच्या इकडच्या माझ्या बहिणी वगैरे सगळ्या पानगवर आणायला गेल्यात वाळावर. तर मी ते शूट करायला चाललो आहे. त्या लोकांनी मला उठवलं, आता मी ते शूट करतो आहे. ते पानगवर कशी आणतात ते तुम्हाला मी दाखवतो. तो काय त्या चालल्या आहेत पुढे, दाखवतो मी कोण कोण चाललं आहे पानगवर आणायला. मला पहिल्यापासून एक्साइटमेंट होती की कशा आणतात पानगवर. ते फायनली मी आज शूट करायला चाललो आहे, कशा आणतात कशा पद्धतीत. बघू शकतात 4 जण आहेत. ही निधी, ती गौरी, ती सोनाली आणि ती वहिनी योगिता वहिनी. आरामात येवा, आरामात येवा, आरामात. वाळात पडजाल, वाळ उतरतायत. आरामात उतरा, काही घाई नाही आपल्याला. वहिनी पकडा गो, वहिनी पडत. सिमेंटवर नको जा. अगो गुळगुळीत नाही जर सिमेंट टाकत नाही मग काय होतो, काय नाही होतो. गेल्या वर्षी पाऊस नव्हतो, तुला खाली राहिली. हा आमचा वाळ आहे. इथेच आम्ही गणेश विसर्जन करतो गाईज. आणि हे आता शिड्या बांधल्यात गणपतींना उतरायला. मला दाखवतो कशा आणतात. खाली जातो मी, खाली जातो, व्हाळाच्या उतरतो. इथे आमच्या किरण दादाचं घर आहे. त्यांना त्याच्या जस्ट रिक्षा घेतली आहे. खूप चांगला दादा आहे आमचा किरण दादा. तर कुठे ऑटो घेऊन गेला असेल भाड्यावर. गणपती आहे ना. थांबा, घेतो. गाईज ही आहे सोनाली. ही खूप कमी दिसते, खूप हसते, हसरी आहे. हो सॉरी, ही रिश्टर आहे आमच्या गावची सोनाली. सो गाईज माझ्या चॅनलला अगर जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आले तर मी हिचा चॅनलचा लिंक तुमच्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जरूर टाकीन. ही बघा आता वहिनी गौरीची, पानगौरीची काय करतात आहे, पानगौरीची पूजा करते इथे. तर रांगोळी काढते वहिनी तिकडे. तो व्हिडिओ बनवतो तो तू तिकडचा फक्त व्हिडिओ बनव. खाली ठेवा. ओके, तिकडचाच व्हिडिओ बनवतो मी. पुजारी आमची कोण, वहिनी ना. आपण घेऊ कापड वर ठेव. आता ते भिजून जा पावसात. येत नाही तर सांग, आम्ही काढता. वहिनी रांगोळी येत नाही हा, तरी पण ती बिचारी कशी पण काढतात. आता काय येत नाही तर येत नाही. आता याच्यावर माझ्या इज्जत काढून टाकच्या. नाही, इज्जत नाही काढणार तुझी. ती काढलं तर रांगोळी कशी आहे तर काय बोलणार आहे का. थोडं जाऊन दे. तू काय येताना रांगोळी काढू, काढ दा. काढला तुला पूजा करून आता सांगता थंय ठेवली बाजू. पूजा करूच लागतं इकडे. हा वाढ तिकडची येऊ दाखव. झाला आधी ह्या मंदिराला न्यायचं इथून काय घ्याय नाही.
उद्या गौरीला बसवणार ना वहिनी? गौरीला उद्या बसवणार. फक्त ही आज आज फक्त ह्या नेऊन ठेवा. आज पान गौरी नेणार. नेणार. ना. हा विचार हे कर. कापूर आणला नाही. सो गाईज अशा प्रकारे पूजा केली जाते व्हाळावर पानगौरीची. मग ती गवर घरी नेली जाते जिथे गौरी बसतात तिथे. काहीच दिलं नाही. हे ना, पाया पडून जा. पायाने ये का? मी नाही ना. पाया पडला तर चाला की. नाही अंघोळ. मी आंघोळ नाही केली आहे. त्या पानगौरीला घरी घेऊन जातील सर्व. त्यांच्या काही ना काय फॉर्मॅलिटी असतात. या लेडीज लोकांनाच माहिती आहे पानगौरीचं. संध्याकाळी आरत होते, रात्री भजन असतात. खूप मजा येते अशा या सुंदर वातावरणात. चला बायकानू. हा चला पोरीनू. काहीच पानगवर घेऊन चालल्यात घरी. गणपतीला गावाला येऊन मला 5 दिवस झालेत, पण खूप मजा आली. कधी 5 दिवस गेले समजलेच नाही. आता उद्या गौरी बसतील. आता गौरी पानगवर घेऊन चालल्यात. उद्या गौरी बसतील. उद्या गौरी पूजन असेल आणि परवा गौरी विसर्जन. खूप मजा येते. घर कसं भरून गेलंय. पहिले तुम्हाला दाखवतो गौरीचं कशा घेऊन चालल्यात त्या. अरे येऊ दे पोरा येऊ दे बाबा. चप्पल माझा पाय जेवण. काय म्हणतात दादा? नाही बराच नाही रे, डॉक्टरांना जाऊन दिले. कलच दिलंय पानगवर आली घरामध्ये. अशा प्रकारे येते पानगवर घरी. ह्या मुलींनी अशी पानगवर आणली. सो गाईज इथे गवर पण नवीन आणलेली आहे या बाबू काकाने. ओपन करतोय. बॉक्समध्ये आणली आहे गवर नवीन. सो गाईज संध्याकाळ झाली. संध्याकाळ आणि आम्ही मंग्या, मी पप्पू दुर्वागडात चाललो आहे गणपतीचे. सकाळी आम्ही पानगवर आणायला गेलो वाळावर. वायरी खाली लिहिलो दाखव. गेलो वायरी दाखवता खाली लिहिलो. तर आम्ही आता दुर्वागडाला चाललो आहे. तिकडे दुर्वा असतात काही, पण त्या अमोलांच्या घराकडं दुर्वा जास्त म्हणून थंय चाललो आम्ही दुर्वा काढूक. तर गौरी तुम्हाला दाखवली पानगवर कशी आली ती. त्याचं कसं प्रोसेस म्हणजे शास्त्र कसं असतं ते. ती वहिनी 4 जणी गेलेलो गौरी वगैरे ते दाखवलं. आता दुर्वा काढायला चालले आहेत. उद्या गौरी पूजन आहे, तर उद्या गौरीला साडी वगैरे नेसवणार, सगळं पूजा वगैरे करणार. ते तुम्हाला मी उद्या दाखवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. खूप दमायला होतं म्हणून मला ब्लॉग करायला भेटत नाही आहे. सो
संध्याकाळी आरती होतील, रात्री भजन. मग थोडं माझं हे मॅच नाही होत आहे, शेड्यूल मॅच नाही होत आहे, कारण मी पण खूप थकून जातो म्हणून ब्लॉग करायला भेटत नाही. आज थोडा मी फ्रेश वाटतोय म्हणून मी ब्लॉग बनवतो आहे. तो आता दुर्वा काढूया, मग घरी जाऊया. काहीच मंगे आणि पप्पू दुर्वा काढतायत. दुर्वा सहजासहजी भेटत नाही, तिकडे गेलो अमोलच्या तिकडे भेटली नाही. मग आता हे इकडे रानात आलेत वाळाच्या तिकडं, आता हे दुर्वा काढतायत इकडे. मला टेन्शन नाही, पप्पा आणि आमचा काका दुर्वा वगैरे काढतात, तर त्यांच्यानंतर आम्हालाच करायला लागेल सगळं. त्यांच्यानंतर आम्हाला सगळं आता शिकून घ्यायला लागेल थोड्या दिवसांनी आम्हाला काय करायचं असतं ते. मी, शुभू, कमलेश, पप्पा आणि भाई आता करतायत, त्यांच्यानंतर आम्हालाच करायला लागेल. पहिले इकडे खूप आठवणी आहेत आमच्या शाळेतून. आम्ही अशी चालत जायचो इथून. हा पहिला आमचा रस्ता होता, इथून तिकडे जायचो, तिकडून घरी तिथं वरती. आता हा रस्ता बंदच आहे, आता मेन रस्ता झाला इथून डांबरीकरण दाखवलं तुम्हाला. इथे तिकडे ब्रिज पण झाला आहे मोठा, पहिला तिकडे ब्रिज नव्हता. एकदा तर सुशांत तिकडनं वाहून गेलेला, शाळेतनं आम्ही आलेलो, खूप पाऊस पडत होता, सुशांत वाहून गेलेला तिकडे. आणि मला एवढ्या शिवा पडत होत्या ना, काय बोलू गाईस तुम्हाला, खूप शिवा पडत होत्या मला, कुठे गेला. नंतर मग तो व्हाळातून तिथून चालत आला सायकलीसोबत, कारण का तिची सायकल वाहून गेलेली. त्याची आजी, माझे काका, पप्पा वगैरे शिव्या घालत होते मला. मग आला तो. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या गावाला. अजून एक आहे, ती तुम्हाला नाही सांगू शकत, कारण का ती सांगण्यालायक नाही आहे स्टोरी. ही आमच्या अजून एक मेंबर ॲड आहे अक्षय, आमच्यासोबत झालेली. बघू शकताय वातावरण किती छान आणि किती सुंदर आहे असं वातावरण आहे. ह्या वातावरणात जगाला भेटलेल्या माणसाला तर माणसाचं आयुष्य खूप वाढू शकतं. फक्त चांगलं अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत माणसाच्या आयुष्यामध्ये. बाकी कसलीच एक्सपेक्टेशन ठेवायची नसायला पाहिजे माणसाने. ब्लॉग बनवायला नवीनच ब्लॉगर आहे मी, तो थोडं समजून घ्या माझा ब्लॉग. आता लॉंग ब्लॉगच बनवतो आहे मी, जास्त रिस्पॉन्स नाही येते माझ्या लॉंग ब्लॉगला. ट्राय करीन लवकरच छोटे मिनी ब्लॉग बनवायचे, तेच खूप ट्राय करतो आहे मी, पण माझ्याने काही जमत नाहीत मिनी ब्लॉग, तर मी ट्राय करतो आहे. नाही, हे लॉंग ब्लॉग आहे, जे मी बनवतो आहे ते लॉंग ब्लॉग आहेत. ते मी ट्राय करतो ते मिनी ब्लॉग 1 मिनिटाचा ब्लॉग असतो, तो शॉर्टमध्ये काउंट होतो. तो मी ट्राय करणार आहे आता, बघू कधी सक्सेस होईल माझा हा. ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी डेली एक छोटा ब्लॉग. आणि माझा कंटेंट तर वेगळंच भारी आहे. तो छोटा ब्लॉग फक्त फिटनेस, आणि फिटनेसचा वेळ मला खूप वर्षापासून मी कधी ट्राय नाही केले. कशा दुर्वा माका येत नाही दुर्वा काढू. नाही बाबा, मी खातोय पण कमीच. दुर्वा काढतं झाले की नाही तुमची दुर्वा काढून? गेल्या वर्षी एकदा आमचा त्याला सुत्तिक लागलेलं, सुत्तिक काहीतरी झालेलं, तर आमचे गणपती विसर्जन करायला इथे ठेवलेले होते, ते तिथे नाही, मग इकडनं विसर्जन केलेले तिथून. काय रे? किती छान वाटते. 6 वाजलेत आय थिंक. हे बघा, ही दुर्वा आहे कोकणामध्ये दुर्वा म्हणतात. हे गणपतीला किती 21 दुर्वा ना? 21 दुर्वा. बघा कशी शोधून काढतात ते दुर्वा. मला तर एवढं माहित नाही, पण त्या लोकांना माहित आहे दुर्वा कुठला आहे, रान कुठलं आहे. बघा अशी असतात ती दुर्वा. हे आम्हाला आता, मला पण एवढं माहित नाही, त्या दोघांना कशा माहीत आहेत, कारण का ते दोघं आता जास्त गावाला राहिले आहेत, प्रॉपर कोकणी आहेत. ही पण आहे कोकणी प्रॉपर, मुंबईला पण असतो ना जास्त करून. मुंबईच्या धावपळीच्या जीवनापेक्षा गावचं जीवन खूप सुखी आणि समाधानी आहे.
कळला तर मग पहिल्यापासून हा, पण काय हालात बदलना चाहते हैं हम. बस एक मेरे सब्सक्राइबर और मुझे फेमस करना चाहिए, तो मैं मेहनत बहुत करूँ. सॉरी मराठी बोलतो. झाली काढून, चला आता. ओके. चला आता गाईज, दुर्वा काढून झालेत. हा कंटेंट बस झाला आता दुर्वाचा. मराठीतच बोलते रे. आता कुठला कंटेंट बघू आता. एंड, डायरेक्ट एंड. आता जरा मिनी ब्लॉग ट्राय करतो मी. काय त्या? होय होय हो बाबा, मनसेचा माणूस हा. राजसाहेबांचा कट्टर आहे, शिवसैनिक. राजसाहेबांचा कट्टर माणूस आहे पप्पू ओमप्रसाद पांचाळ. तो गाईज असा होता हा पानगौरीचा ब्लॉग आणि जे दुर्वा काढायला गेला तर छोटा ब्लॉग. सो पानगौर कसे आणतात ते तुम्हाला मी दाखवलं सकाळी मॉर्निंगला. सो उद्या गौरी पूजन आहे, ते पण मी तुम्हाला उद्या दाखवून नवीन ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला हा माझा पानगौरीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. सो थँक्यू फॉर वॉचिंग.